नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. मुंबई उच्च न्यायालय यांचे खंडपीठ किती आहे? मुंबई उच्च न्यायालय यांचे खंडपीठ 3 आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. सर्वोच्च न्यायालय यांच्या संबंधित कलम खालीलपैकी कोणता आहे? सर्वोच्च न्यायालय यांच्या संबंधित कलम 124 आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. भारताचा महान्यायवादी यांच्या संबंधित कलम कोणता आहे? भारताच्या महान्यायवादी यांच्या संबंधित कलम 76 आहे. उच्च न्यायालय यांच्या संबंधीचा कलम खालीलपैकी कोणता आहे? उच्च न्यायालय यांच्या संबंधीचा कलम 214 आहे. भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत? भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. भारताचे पहिले सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? भारतामध्ये पहिले सरन्यायाधीश हिरालाल कनिया आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय दिल्ली शहरामध्ये आहे. सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? सध्या भारताचे सरन्यायाधीश धनंजय वाय चंद्रचूड आहेत. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 26 जून 1862 मध्ये झाली. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950 मध्ये झाली. न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना अमेरिका या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य खालीलपैकी काय आहे? सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य यतो धर्मस्थ तो जय हे आहे. महाराष्ट्रामधील पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामधील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग आहे. अस्तंबा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. जगबुडी ही नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहते? जगबुडी ही नदी रत्नागिरी जिल्ह्यामधून वाहते. कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान आंबोली घाट लागतो. लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने स्वतंत्र संपर्क यंत्रणा तयार केली आहे. त्याला काय नाव देण्यात आले आहे? असंभव हे नाव देण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? ऑपरेशन सर्वशक्ती हे ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील एकूण स्टार्टअपच्या संख्येत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? देशातील एकूण स्टार्टअपच्या संख्येत महाराष्ट्र हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आयोजित जागतिक आर्थिक परिषद कोणत्या देशातील दाओसमध्ये होणार आहे? स्वित्झर्लंड या देशातील दाओसमध्ये होणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या किती आहे? एकूण 1690 एवढी बिबट्यांची संख्या आहे. अयोध्यामध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराची उंची किती फूट आहे? 161 फूट एवढी असणार आहे.
निपाह विषाणूविरोधी पहिली लस कोणी तयार केली होती? निपाह विषाणूविरोधी पहिली लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांनी तयार केली होती. महाराष्ट्र कृषी पणन महासंघाच्या वतीने मिलेट महोत्सव 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? पुणे येथे करण्यात आले आहे. देशात पहिल्यांदा कोणत्या नदीवर सौर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे? देशात पहिल्यांदा शरयू नदीवर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे. कोणाच्या हस्ते राम मंदिरावरील टपाल तिकिटाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे? माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावरील टपाल तिकिटाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे. खगोलशास्त्रांनी सर्वात जुने कोणते कृष्णविवर शोधले आहे? खगोलशास्त्रज्ञांनी सर्वात जुने GNZ11 हे कृष्णविवर शोधले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.